नमस्कार. मराठी भाषेतून सी प्रोग्रामिंग या एम कम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायलाही विसरू नका. आज आपण फाईल हँडलिंगमधील पुढील प्रोग्राम, जो आपण डेटा स्टोअर केलेला आहे त्या डेटामधील एखाद्या विद्यार्थ्याचं रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचं असेल तर आपण ते कसं करणार आहोत हे एक्झाम्पल बघूया. मी पहिल्यांदा ओपन केलेला आहे. आपण रेकॉर्ड एडिट केला होता. रेकॉर्ड एडिट करताना स्ट्रक्चर आपलं ठरलेलं आहे रोल नंबर. आता आपल्याला जो रोल नंबर डिलीट करायचा आहे तो रोल नंबरसाठी आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. अर्थात डिलीट करण्यासाठी म्हणून आपण कोणती कन्सेप्ट वापरायची हे आपल्याला आधी ठरवावं लागतं. म्हणजे काय तर आपण तो रेकॉर्ड सोडून बाकीचे रेकॉर्ड्स नवीन फाईलमध्ये कॉपी करणं ही कन्सेप्ट मी आता सांगणार आहे. किंवा त्या रेकॉर्ड्सची इन्फॉर्मेशनच्या ठिकाणी रोल नंबर, नेम आणि सर्व मार्क्स 0ला असाइन करणं अशी दुसरी पद्धत असू शकते. पण मी एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये रेकॉर्ड्स कॉपी करणे आणि नंतर मूळ फाईलचं नाव बदलून ओरिजिनल करणं अशा पद्धतीची काही कन्सेप्ट आपण वापरणार आहोत. तर न्यू रोल नंबर आपण असं एक विचारलेलं आहे. दुसरं एक फाईल पॉइंटर सुद्धा घेणार आहोत. फाईल पॉइंटर 2. फाईल पॉइंटर 2 घेतलं. पहिल्या फाईलमध्ये आपण ओरिजिनल फाईल जी आहे, ज्या फाईलमधून आपल्याला डेटा घ्यायचा आहे ते ओपन करणार आहोत. दुसऱ्या फाईलमध्ये फाईल पॉइंटर 2 इक्वल टू एफ ओपन temp.txt कॉमा राईट बायनरी प्लस. आपल्याला त्याच्यामध्ये फाईल राईट करायची आहे. काही कारणामुळं जर ही फाईल ओपन होऊ शकली नाही तर आणि रिटर्न आपण करू, बाहेर पडू. अदरवाईज इंटर रोल नंबर टू डिलीट हे आपण रोल नंबर विचारणार आहोत. तो रोल नंबर आपण ॲक्सेप्ट केला. आता तो रोल नंबर ॲक्सेप्ट केल्यानंतर ज्या फाईलमधून डेटा आपल्याला रीड करायचा आहे त्या फाईलचा शेवट येईपर्यंत आपल्याला हा लूप कंटिन्यू करावा लागणार आहे. त्यातलं पहिलं रेकॉर्ड आपण रीड केलं आणि जर एंड ऑफ फाईल आलं असेल तर ब्रेक करून आपण बाहेर पडलो. आणि जर तो रेकॉर्ड आपल्याला पाहिजे आहे तोच रेकॉर्ड असेल तर ते आपण स्क्रीनवरती डिस्प्ले केलं. आणि मागील प्रोग्राममध्ये आपण डेटा इनपुट करून घेतला होता, नवीन डेटा. त्याच्याऐवजी आपण इथे मेसेज देणार आहोत रेकॉर्ड डिलीटेड. मागील प्रोग्राम घेण्याचं काम यासाठी केलं की आपल्याला तो प्रोग्राम नुकताच बघितलेला आहे आणि त्यातून आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि आता त्याच्यात मायनर बदल केला की आपला हा प्रोग्राम होणार आहे. आता इथे आपण हा रेकॉर्ड डिलीटेड म्हणून मेसेज दिला आणि इफ कंडिशन पूर्ण केली. आणि जर तो समजा नसेल, तो रेकॉर्ड आपल्याला जो डिलीट करायचा तो रेकॉर्ड नसेल तर आपल्याला तो रेकॉर्ड दुसऱ्या फाईलमध्ये राईट करायचा आहे. तो कुठल्या फाईलमध्ये राईट करायचा आहे तर तो दुसरा फाईल पॉइंटर 2 या फाईलमध्ये आपल्याला राईट करायचा आहे. फाईलमध्ये जो रेकॉर्ड आपल्याला मिळालेला आहे तो रेकॉर्ड आपण त्या फाईलमध्ये राईट केलेला नाही, तो स्क्रीनवरती डिस्प्ले केलेला आहे. आणि जो फाईलमध्ये आपल्याला मिळाला नाही, जो रेकॉर्ड, ज्या रोल नंबर, जो डिलीट करायचा रोल नंबर आहे तो आणि रीड केलेला रेकॉर्डचा रोल नंबर सेम नसेल तर आपण तो दुसऱ्या फाईलमध्ये राईट केलेला आहे. या पद्धतीने आपण सर्व रेकॉर्ड्स हे दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी करून घेतले. कर्ली ब्रॅकेट आपण पूर्ण केलेत का हे चेक करूया. इथे कर्ली ब्रॅकेट चेक झालेले आहेत. हा एक कर्ली ब्रॅकेट एक्स्ट्रा वाटतोय, तो आपण डिलीट करू. आता आपण जो काही रेकॉर्ड डिलीट करायचा होता तो रेकॉर्ड डिलीट केलाय. तो रेकॉर्ड सोडून दुसऱ्या फाईलमध्ये आपण सर्व डेटा स्टोअर केलेला आहे. आणि असं जर झालं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपल्याला ओरिजिनल फाईल जी आहे, नवीन फाईल तयार केली होती
ती नवीन फाईल दुसऱ्या नावाने आपल्याला कॉपी करावी लागेल. ते ज्या फाईल नावानं आपल्याला कॉपी करायचं आहे ती फाईल आहे result.b.txt. कुठली फाईल तर temp.txt फाईलचं नाव आपल्याला result.b.txt करावं लागेल. पण ओरिजिनली जर ती फाईल result.b.txt तिथे अवेलेबल असेल तर तसं होणार नाही. म्हणून आपण पहिल्यांदा रिमूव्ह result.b.txt ही फाईल आपण रिमूव्ह केली. स्टोरेज डिव्हाइस मधली ती फाईल result.b, मी नाव कन्फर्म result.b.txt ही फाईल आपण रिमूव्ह केली. त्यानंतर रिनेम फाईल, रिनेमसाठी रिनेम ही कमांड आपण वापरणार आहोत. आणि कुठली फाईल रिनेम करायची आहे तर temp.txt फाईल आपल्याला रिनेम करायची आहे result.b.txt नावाने. तेही आपण इथे कमांड दिलं. पण या दोन्ही गोष्टी करण्यापूर्वी आपण F क्लोज करायचं आहे. फाईल पॉइंटर 1, F क्लोज, फाईल पॉइंटर 2 या दोन्ही फाईल आपल्याला क्लोज करायच्या आहेत. आणि जर रेकॉर्ड सापडला नसेल तर आपण या सर्व गोष्टी रेकॉर्ड नॉट फाउंड असं म्हणू शकतो. रेकॉर्ड नॉट फाउंड असं म्हणू शकतो. जर रेकॉर्ड मिळाला नसेल तर खरं तर या सर्व गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आहे, तरी पण आपण केलेल्या आहेत. इन केस आपण हे असंही करू शकू की जर रेकॉर्ड मिळाला नाही तर आपण मेसेज देऊ. आणि जर रेकॉर्ड मिळाला असेल तर आपण ही जी काही रिनेम करायची प्रोसेस आहे ती पूर्ण करून घेऊ. या पद्धतीने आपला हा प्रोग्राम माझ्या माहितीप्रमाणे व्यवस्थित तयार झालेला आहे. फक्त आपण कंपाईल करून बघूया टायपिंग मिस्टेक, कर्ली ब्रॅकेट्स काही राहिलेले आहेत का हे चेक करण्यासाठी fptr1 पहिलं fptr नुसतं आपण व्हेरिएबलला नाव दिलेलं आहे त्यामुळे ते fptr केलं. ओके. आता आपल्याला कोणता रेकॉर्ड डिलीट करायचा आहे याच्यासाठी ते पूर्वीचा लिस्ट प्रोग्राम मी ओपन करून ठेवलेला आहे. आधीची लिस्ट आपण बघूया. तर आपल्याकडे 100, 901, 2, 3, 5, 6, 8 अशी नावं आहेत, नंबर आहेत. त्यातला आपण समजा 903 नंबर आपल्याला डिलीट करायचा आहे. तर आपण हा प्रोग्राम रन करूया. पहिल्यांदा 903 नंबर देऊ. 903 नंबर स्क्रीनवरती डिस्प्ले झाला आणि रेकॉर्ड डिलीटेड असा मेसेज सुद्धा आपण दिलेला आहे. एंटर. आता तो रेकॉर्ड डिलीट झाला का हे चेक करूया लिस्ट प्रोग्राम रन करून. तर विद्यार्थी मित्रांनो 903 नंबर डिलीट झालेला आहे. पुन्हा एकदा 906 नंबर आपण डिलीट करून बघू. त्याच्यासाठी लिस्टचा प्रोग्राम मी आपण पूर्वी केलेला आहे तो ओपन करून बघितलं. 906 नंबर तोही प्रोग्राम रेकॉर्ड स्क्रीनवरती डिस्प्ले झाला, रेकॉर्ड डिलीटेड झाला. नक्की झाला का लिस्ट प्रोग्रामने. आता मला दुसरा प्रोग्राम चेंज करून पुन्हा इकडे यावं लागतं. त्याच्याऐवजी आपण हे सर्व एकाच प्रोग्राममध्ये आपल्याला करायचे आहेत. तर आज आपण हा आत्ता प्रोग्राम जो पाहिला तो डिलीट करण्याचा, रेकॉर्ड डिलीट करण्याचा, बायनरी फाईल फॉर्मॅटमधून एखाद्या विद्यार्थ्याचा रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचा असेल तर तो कसा करायचा ते आपण पाहिलं. आपल्याला हे पूर्ण प्रोग्राम लिहून घ्यावा लागेल. तो प्रोग्राम टाईप करून रन करून बघावं लागेल. काही अडचण असेल तर जरूर मेल करा. नक्की बोल. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका.